मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपल्यासमोर गणपती उत्सव आहे, त्या अनुषंगाने मला दोन गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहे। त्याच्यात काही मुद्दे आहे ज्याच्यावर आपण लक्ष दिला पाहिजे। जे आपले सर्व मंडळ आहे त्यांनाही माझी एक विनंती आहे की ह्या दरम्यान काही गुन्हे होण्याची शक्यता असतात। तसेच आपला अजून एक कर्तव्य आहे की आपण काही विषयांवर बोलूया आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू। पहिला मुद्दा आहे, आता आपण पाहतोय की सायबर गुन्हे वाढत आहे। मग सायबर किंवा इंटरनेटवर काम करताना किंवा त्याचा वापर करताना आपण सावध राहिले पाहिजे। जसं पासवर्ड असो किंवा आपण काय पोस्ट करतोय, काय लाईक करतोय, कोणाचा व्हिडिओ कॉल आपण घेतो आहे, तसेच कोणता लिंक आपण ओपन करतोय, याच्याबद्दल काळजी घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। आजकाल फायनान्शियल क्राईम पण सायबरच्या मार्फतीने होत आहे, त्याच्याबद्दल सजग राहा। दुसरा मुद्दा आहे ट्रॅफिकचा। ट्रॅफिकमध्ये पण आपण पाहतोय की आपण हलगर्जीपणा करतो, काही वेळेस ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करत नाही। तर आपले जे मंडळ आहे त्यांच्या मार्फतीने आपण याच्याबद्दल अवेअरनेस पसरवा आणि लोकांना सांगा की आपण ट्रॅफिकचे नियमांचं पालन केलं पाहिजे। आपण छोटे छोटे कारणामुळे आपले लोकांचे ॲक्सिडेंट होतात, काही वेळेस त्यांचा जीव पण त्याच्यात जातो। तर आपण ट्रॅफिकचे नियमांचं पालन करा, त्याच्याबद्दल अवेअरनेस करा। तसेच आपला जो तिसरा मुद्दा आहे, फार महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, तो आहे ड्रग्सचा। आजकाल ड्रग्सचा सेवन किंवा त्याचा उपयोग किंवा त्याच्याबद्दल जे आपण काळजी घेतली पाहिजे ते आपण भरपूर वेळेस घेत नाही, तर त्याच्याबद्दल आपण बोलले पाहिजे। ड्रग्समुळे काही संसार लोकांचे उद्ध्वस्त होऊन जातात। मग त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर ते आम्हाला सांगा। तसेच आपले जे मंडळ आहे ते सर्वांना माझी विनंती राहील की आपण त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवा लोकांमध्ये आणि लोकांना सांगा की ह्या किती घातक आहे आपले शरीरासाठी, आपले युवा मंडळीसाठी किंवा आपले शहरासाठी आणि आपले देशासाठी। तर आपण सर्वांनी याच्यावर काम केलं पाहिजे आणि हे कसे थांबतील याच्याबद्दल विचार करा। तसेच यावेळेस भरपूर गर्दी राहतील आणि गर्दीच्या वेळेस महिलांची, मुलींची संख्या पण भरपूर त्यावेळेस राहणार आहे। तर आपण त्याच्याबद्दल विचार करा, कोणालाही कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये। आणि ज्यावेळेस महिला मुली आली आपले देखावे बघण्यासाठी किंवा ज्यावेळेस गणपती विसर्जन असतो त्यावेळेस, तर आपली जिम्मेवारी राहिली पाहिजे सर्वांची की त्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहे। कोणासोबतही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ही आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे याची। पोलीस कमिशनर म्हणून माझी तुमच्याकडून ही सगळी अपेक्षा आहे। मला खात्री आहे की तुम्ही पोलिसांना यावेळेस आणि पूर्ण उत्सवात सहकार्य करणार। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।